जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। दशक दुसरा मूर्ख लक्षण, समास दुसरा उत्तम लक्षण। श्रीराम समर्थ। मी देहच आहे ही भावना देहबुद्धीची, तर मी आत्मा आहे ही भावना आत्मबुद्धीची। हल्लीच्या जगात बाह्यरंग सुधारण्यावर जास्त भर दिला जात आहे। शहरातल्या गल्लोगल्लीमध्ये किंवा अगदी खेड्यांमध्ये सुद्धा आता ब्युटी पार्लरचे बोर्ड झळकतात। म्हणजे बहिरंगापेक्षा अंतरंग सुधारण्यावर भर देणारे समर्थ रामदास स्वामी दासबोध ग्रंथातील या दुसऱ्या दशकामध्ये महत्वपूर्ण आणि मार्मिक विवेचन करतात। सामान्य जनांची मानसिकता त्यांनी अभ्यासली आणि त्यांच्या लक्षात आले की लोकांना अमुक असे वागा म्हटले की त्यांचा अहंकार दुखावतो। म्हणून समर्थ उत्तम लक्षण समासामध्ये त्यांच्या खास शैलीत असे वागू नका म्हणून सांगतात, आणि ते पटकन आपल्याला पटते सुद्धा। स्वधर्माचे पालन, नीतिपूर्ण आचरण व उत्तम व्यवहार केला तर प्रापंचिक माणसाचे ऐहिक व परमार्थिक उन्नयन झाल्याशिवाय राहणार नाही। या समासात संत रामदासांनी उत्तम लक्षणे सांगितली आणि ती नकार पद्धतीने विशद केली हे वैशिष्ट्य। श्रीराम समर्थ। श्रोता भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाचे। समर्थ सुरुवातीलाच म्हणतायत की मागच्या काही समासामध्ये आपण पाहिलं मूर्ख लक्षणं काय आहेत, कशी आहेत। म्हणून समर्थांनी आता सांगितलेलं आहे की आता आपल्याला कळलं मूर्ख कसा असतो, मूर्खाचे लक्षणं काय आहेत। म्हणून आता श्रोत्याने सावधान व्हायचं आहे, कारण मी आता उत्तम गुण सांगत आहे आणि ते जर आपण अंगीकारले, त्याचा जर आपण विचार करून आपल्यामध्ये बदल घडवले तर नक्कीच सर्वज्ञपण म्हणजे आपल्याला शहाणपण येणार आहे। वाट पुसल्या बिन जाऊ नये, फळ ओळखल्या बिन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी। म्हणजेच काय की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी जर पोचायचं असेल आणि तिथलं जर ठिकाण आपल्याला माहिती नसेल तर आपण त्या ठिकाणी जाऊ नये। जर एखादं फळ असेल आणि आपल्याला त्या फळासंदर्भात काहीच माहिती नाहीये तर ते फळ खाऊ सुद्धा नाही, कारण ते फळ आपल्याला घातक अपायकारक सुद्धा ठरू शकते। पडली वस्तू घेऊ नये जे काय की, म्हणजे एखादी वस्तू जर पडलेली आहे कारण ती परधन आहे, परधन भयावह, ते आपण उचलूच नाही, कारण आपण अविचाराने ते उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही। अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्या बिन करू नये कुळीहीन कांता। असं म्हणतात। त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की अतिवाद सुद्धा आपण कुठेही करता कामा नये, जे विनाकारण आपण तिथे बोलता सुद्धा कामा नये। पोटी कपट धरू नये, जे कोणाच्या बद्दल आपण आपल्या मनामध्ये राग सुद्धा ठेवू नये किंवा कपटी पद्धतीने सुद्धा आपण वागू नये। शोधल्या बिन करू नये कुळीहीन कांता, म्हणजेच एखाद्या मुलीसोबत आपल्याला जर विवाह करायचा असेल तर तिची सर्व कुंडली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। ती कशी आहे, चारित्र्य संपन्न आहे की नाही, हे सर्व आपण पाहणं तितक्याच गरजेचं आहे। विचारे विण बोलू नये, विवंच विण चालू नये, मर्यादे विण हालू नये काही एक। म्हणजे जर का मी कुठला विचारच जर केला नाही आणि तसंच जर का मी बोलायला लागलो तर तो मूर्ख होतो। आपल्याला उत्तम व्हायचंय म्हणून विचार करणं गरजेचं आहे। कुठल्याही प्रकारचा विचार केल्याशिवाय आपण बोलू नये। मर्यादा ज्या काही आहेत त्या मर्यादांचा आपण विचार केला पाहिजे। मर्यादा सोडून जर आपण बोलत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे। रात्रीच्या वेळेमध्ये आपण कधीही म्हणजे प्रीतीविण रुसू नये। कोणावर जर का आपलं प्रेम नसेल, कोणावर प्रीती नसेल तर त्याच्यावर आपण रागू सुद्धा। चोरास ओळखी पुसू नये। आता एखाद्या चोर म्हणजे काय, चोरी करणारा नव्हे, समर्थ इथे म्हणतात अनोळखी व्यक्ती, त्याला आपण कोण आहे काय विचारू सुद्धा नाही। रात्री पंथ क्रमू नये, म्हणजे शक्यतो रात्रीचा प्रवास आपण कुठल्या प्रकारचा करू नये, कारण तिथे आपल्याला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते। जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी। समाजामध्ये आपण जेव्हा वावरत असतो तर त्या वयामध्ये
आपला जो सरळपणा आहे तो कधीच सोडता कामा नये. आपण ज्या मार्गाने चाललेलो आहोत, सत्मार्गाने चाललेलो आहोत, विवेकाने चाललेलो आहोत, त्याच रस्त्याने आपण गेले पाहिजे. पापद्रव्य जोडू नये म्हणजे अपमार्गाने जो आपण पैसा कमावतोय, चुकीच्या मार्गाने जो पैसा कमावतोय, चुकीच्या मार्गाने जे आपण संपत्ती तयार करतोय, लोकांना लुबाडतोय, ते करू नये. पुण्य मार्ग सोडू नये कदा काही. कोणतेही कितीही वाईट प्रसंग जरी आला तरी आपण आपला जो मार्ग आहे, सद्गतीचा मार्ग आहे, तो आपण सोडता कामा नये. परमार्थ सोडता कामा नये, भजन सोडता कामा नये, स्तवन सोडता कामा नये, निंदा द्वेष करू नये, असत्संग धरू नये, द्रव्यदारा हरू नये, बलात्कार. कोणाची निंदा करता कामा नये, कोणाचा द्वेष करता कामा नये. जो सत्संग करत नाही, जो परमार्थ करत नाही, जो संत सज्जनी राहत नाही, त्याची संगत आपण करता कामा नये. म्हणून समर्थामध्ये सदा संगती सज्जनाची घरात. द्रव्यदारा हरू नये, बलात्कार आहे. म्हणजे चुकीच्या गोष्टीसाठी आपण अशा आपल्या असलेली जी संपत्ती आहे ते आपण घेता कामा नये. दुसऱ्यांची संपत्ती आपण लुबाडता कामा नये. नको त्या गोष्टी करून आपण बलात्कार शब्द समर्थाने इथे असं वापरलेला आहे की दुसऱ्याच्या जबरदस्तीने ओरबडून घेऊ नये, त्याकरता हा शब्द आहे. वक्तयास खोदू नये, ऐकतेसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये, काही केल्या. जो वक्ता आहे, जो एखाद्या सभेमध्ये काहीतरी विषय मांडत आहे, तर त्याच्यामध्येच आपण त्याला तोडता कामा, त्याला मध्येच आपण थांबवता कामा. ऐकतेसी फोडू नये म्हणजे जर एखाद्या संघटनेची ऐकतेची भावना असते, एकत्रितपणा असतो, तिथे आपण कुठेतरी कोणाचे तरी कान भरून त्यांच्यामध्ये दुखली निर्माण होईल असं प्रकार करू नये. विद्या अभ्यास सोडू नये. जे आपण शिकतोय ते आपण कधीच सोडता कामा नये. तोंडाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. म्हणजे जो सतत बडबड करतोय त्याच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. वाचाळाशी तंडू नये म्हणजे एखादा चुकीचा प्रकार जर का तो नुसता बडबड करत असेल तर तिथे आपण जाता कामा नये. कारण आपली संत संगती तिथे उणीव होऊ शकते संत संगतीची, म्हणून ते सुद्धा होता कामा नये. अतिक्रोध करू नये, जीवलगास फिरू नये, मनी वीट मानू नये शिकवणीचा. अतिक्रोध सुद्धा आपण करता कामा नये. जीवलग असतील, आपले मित्र असतील, आपले सोबती असतील, आपले सहकारी असतील, कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, यांना काहीतरी प्रकारचा त्रास होईल किंवा त्यांना यातना होतील अशा प्रकारचं आपलं वागणं असता कामा नये. मनी वीट मानू नये म्हणजे जे काही कोणी हितकारक सांगत असेल, आपल्या भल्याचं कोणी सांगत असेल तर ते आपण ऐकायला पाहिजे. त्याचा वीट आपण करता कामा नये, त्याचा आळस आपण करता कामा नये. क्षणक्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्या बिन सांगू नये, आपला पराक्रम. हे पण फार महत्वाचं आहे. सतत जर का आपण रुसत असो तर आपले सोबत असणारे आहेत ते एक दिवस अरे रोजच आहे म्हणजे आपल्याला ही गोष्ट लांडगा आला रे आला गोष्ट आपल्याला चांगली माहिती आहे. शेवटी एक वेळा लांडगा येतो पण कोणी धावून येत नाही. असा प्रकार आपल्या बाबतीत घडता कामा नये. लटिका पुरुषार्थ बोलू नये. लटिका म्हणजे खोटं काही सांगू नये. मी जे केलंच नाही, मी जे कार्य केलेलंच नाही त्याचा बोलबाला करता कामा नये. केल्या बिन सांगू नये म्हणजे मी करत नाही आणि ते सांगतोय. आपण आपला पराक्रम जो करतोय, आपण जे काम करतोय, जे प्रत्यक्षामध्ये दिसतोय तेच आपण सांगितलं पाहिजे. बोलीला बोल विसरू नये, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर आपण एखाद्याला शब्द देतोय आणि ते विसरून जातो. म्हणजे एखाद्याला आपण सांगतो तू हे कर मी तुला हे देईल आणि त्याने केल्याच्या नंतर आपण सांगतो असं बोललोच नाही, असं करता कामा नये. प्रसंगी सामर्थ्य चुकू नये. ज्या वेळेमध्ये एखादा प्रसंग आलेला आहे, एखादी घटना घडलेली आणि तिथे आपल्याला आपल्या सामर्थ्याची गरज आहे, आपल्या असलेलं सामर्थ्य आपल्याला वापरायचं आहे तर तिथे वापरलं पाहिजे. आपल्याला अभ्यास आहे आणि त्याचा वापर जर आपण त्या योग्य ठिकाणी जर आपण केला नाही, जर मी डॉक्टर आहे आणि जर का एखाद्या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि त्या प्रसंगी त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मला मदत करायची, मला माहिती आहे त्याच्यावर काय उपचार केले पाहिजेत आणि ते जर मी करत नसेल तर मग त्याचा उपयोग काहीच नाही. म्हणून अशा प्रसंगी आपण आपला वापर केला पाहिजे. केल्या बिन निखंदू नये, पुढलांस करा. आणि जर मी ते करत नसेल आणि जर मी नुसतं त्याचं सांगत असेल मी एवढा मोठा डॉक्टर, मी एवढा मोठा अभ्यास केलेला आहे, मी असं केलेलं आहे, त्याचा काहीही उपयोग होत नाही.
आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य. यामध्ये आपल्या आळस असता कामा नये. चहाडी कोणाच्या याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट याला, वाईट विचार मनामध्ये आणता कामा नये. आणि जे मी प्रत्यक्ष स्वतः बघितलं नाही, कोणीतरी काहीतरी येऊन माझ्या कानामध्ये भरवलंय, आपल्याकडे हा प्रकार भरपूर चालतो, कोणीतरी येऊन सांगितलं की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून पुढचं कार्य करतो. जोपर्यंत आपण शोधल्याविन करू नये कार्य काही समर्थ म्हणतो. आपल्याला माहितीच नाही आणि ते आपण करतोय हे चुकीचं आहे, हे उत्तम गुण नाही. सुखांग येऊ देऊ नये, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. प्रयत्न पुरुष सांडू नये, कष्ट करिता त्रासू नये निरंतर. म्हणजे कितीही जरी आपल्याला कष्ट आले तरी आपण कधीही त्याचा त्रास म्हणजे असं म्हणतोय की मला सतत मला त्रास आहे, मला त्रास आहे, तर असं काही करू नये. आपण निरंतर काम केलं पाहिजे, निरंतर कष्ट केले पाहिजेत. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. म्हणजे एखाद्या सभेमध्ये जर का आपण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बोललं पाहिजे. आपलं कार्य आहे, आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे, आपण तिथे बोललंच पाहिजे. तिथे लाजता कामा नये, बाष्कळपणे बोलू नये. आणि काही वेळेमध्ये आपण एखाद्या ठिकाणी नको ती बडबड बडबड करतो, ज्याचा त्या गोष्टीचा काहीही संबंध नाही, त्याचा उपयोगच समोरच्या व्यक्तीला होत नसेल, त्या सभेमध्ये होत नसेल, त्या व्यक्तीला होत नसेल, त्या समाजाला होत नसेल, तर असं सुद्धा आपण बोलू नये. पैज होड घालू नये काही केल्या. म्हणजे आपण विनाकारण तिथे काहीतरी बडबडतोय असं सुद्धा करू नये. म्हणजे काहीतरी आपण पैज लावतोय किंवा काहीतरी आपण शब्द देतोय असं सुद्धा करू नये विनाकारण. पण काही वेळा असं होतं, तू हे कर मी हे देतो, असं काहीही करता कामा नये. बहुत चिंता करू नये, निसुगपणे राहू नये, परश्री पाहू नये पाप बुद्धी. नुसतेच विनाकारण चिंता करायची काही उपयोगाची नाही. निसोगपणे राहू नये म्हणजे नुसतंच आपण आळस 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 करत राहतो, काहीच उपयोगाचं नाही. परश्री ते पाहू नये पापबुद्धी. परस्त्रीला पाहणं, तिच्याकडे दुसऱ्या पापबुद्धीने पाहणं किंवा तिची अभिलाषा धरणं हे पाप आहे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. शक्यतो आपण कोणाचे उपकार घ्यायलाच नाही पाहिजे. माझं काम मी स्वतः केलं पाहिजे. आणि जरी घेतलं, काही वेळ प्रसंगी आपल्याला आधार घ्यावा लागतो. मला चालता येत नाही, पायाला काहीतरी दुखापत झाले तर ते चालण्याकरिता मला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. परंतु समर्थ म्हणतात, घेतला तरी राखू नये. वेळ प्रसंगी जेव्हा आपण सक्षम होऊ त्या वेळेमध्ये आणि जेव्हा त्याला गरज लागेल त्या वेळेमध्ये आपण त्याला मदत केली पाहिजे, म्हणजेच त्या उपकाराची परतफेड केली पाहिजे. परपीडा करू नये. दुसऱ्याला आपण विनाकारण त्रास देता कामा नये, कोणाचा विश्वासघात करता कामा नये. जो आपण शब्द दिलाय त्या शब्दाला आपण जागलं पाहिजे. स्वच्छ विण असू नये, मळीन वस्त्र नेसू नये, जाणाराच पुसू नये कुठे जातोस म्हणून. अस्वच्छता आपण कधीच राहता कामा नये. आपण प्रत्येक वेळेमध्ये आपला परिधान केलेले वस्त्र हे स्वच्छच असायला पाहिजे. आपलं शरीर सुचिरभूत असायला पाहिजे. मळलेले कपडे आपण घालताच कामा नये. भले ते फाटके असलेले चालतील, परंतु मळलेले कपडे असता कामा नये, म्हणजे मळका असता कामा नये. आणि कोण जर का कुठे जात असेल, एखादं काम करत असेल तर त्याच्यामध्ये आड जाऊ नये. एखादं कार्य करत असेल आणि त्याला आपण अरे कशाला जातोय, कुठे जातोय, म्हणजे त्याच्याकडे असलेली प्रेरणा आपण थांबवतोय, असं कुठे आपण करू नये. व्यापकपणे सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाच. नुसतंच बिनकामाचं बडबड आपण म्हणतोय असे कुठल्याही प्रकारची आपण करता कामा नये. व्यापकपणे बोलता कामा नये. म्हणजे मनाचा मोठेपणा आहे, उदारपणा आहे, हा आपण सोडता कामा नये. दुसऱ्यावर आपण म्हणतो ना, दया दाखवता आली पाहिजे. पराधीन कोणाच्या होता कामा नये. म्हणजे दुसऱ्याच्या स्वाधीन, दुसऱ्याच्यावर आपण आपलं जीवन हे दुसऱ्यावर आपण अवलंबून टाकतोय. म्हणजे आपल्याला अडचण आहे, आपण संकटामध्ये आहोत, आपले ओझे घालू नये कोणी एकाच. आपलं ओझं आपण दुसऱ्यावर टाकून देतो, तू बघे नाही. पत्रविन पर्वत करू नये, हिनाची ऋण घेऊ नये, गोहिविन जाऊ नये राजद्वारा.
आता समर्थांनी हे फार आपल्याला महत्वाचं दिलेलं, आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे. पत्रबिन पर्वत करू नये, म्हणजे आपल्यावर जर एखादा आपल्याकडे जर पुरावा नसेल तर त्याच्याशी व्यवहार करू नये. तो कागदोपत्री पुरावा तयार करणं गरजेचं आहे, लेखी घेणं गरजेचं आहे. बघा समर्थाने ते सुद्धा आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तिनाचे ऋण घेऊ नये, तीन म्हणजे असाच, त्याचे आपण जर ऋण घेत असेल. गोहिबीने जाऊ नये राजद्वारा. राजद्वारा म्हणजे इथे समर्थांनी कार्यालय सांगितलेले आहेत, शासकीय प्रशासकीय कार्यालय असतात. गोही म्हणजे इथे आपल्याला साक्ष पुरावा समर्थांनी सांगितलेला आहे. पुराव्याने जर आपण तिथे गेलो आणि नको ते आपण बडबड करायला लागलो तर आपल्यावर कारवाई होणार. आता बऱ्याचशा वयामध्ये होतं, शासकीय काम करायला जातोय आपण, तिथे काहीतरी बोलतोय, पुरावा हातामध्ये नसतोय आणि मग गुन्हे दाखल केले जातात. म्हणून समर्थांनी ते स्पष्ट लिहून ठेवलेल्या उत्तम लक्षणामध्ये की गोहिबीन जाऊ नये राजद्वारा. लटकी जाजू घेऊ नये, सभेस लटके करू नये, आदर नसता बोलू नये, स्वाभाविक. फार महत्वाची ओवी समर्थांनी सांगितलं की लटके जाजू घेऊ नये, म्हणजे एखादा जर खोटं बोलत असेल, लटक म्हणजे खोटं बोलत असेल तर त्याची बाजू घेऊ नये, त्याच्या बाजूने आपण बोलता कामा नये, त्याच्या बाजूने आपण उभं राहता कामा नये. सभेस लटके करू नये म्हणजे जर सभा जर ती खोटी ठरत असेल तर तिथे आपण जाऊ नये. आणि जर तिथे आपल्याला आदर नसेल, त्या सभेमध्ये आपल्याला विचारलं जात नसेल तर तिथे आपण बोलू सुद्धा नाही. आपण तिथे शांतपणे राहिलं पाहिजे. आदकने पण करू नये, अन्यायविन गाजू नये, अवनीतीने वर्तू नये, आग बळ. आदकने विन म्हणजे इथे समर्थांनी असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आपल्याला बोलायला पाहिजे, तिथे अन्याय होतोय तिथे आपण बोललं पाहिजे. आपल्याला कळतं की अरे नाही हे चुकीचं चाललंय, मला माहिती हे चुकीचं आहे, तिथे आपण बोललंच पाहिजे. तिथे आपण थांबता कामा नये, मी कशाला बोलू. आणि जर तिथे अन्यायच होत नसेल तर तिथे बिनकामाचं बडबडू सुद्धा नाही किंवा तिथे बोलू सुद्धा नाही. म्हणजेच अन्यायाच्या विरोधातच फक्त आपला आवाज असला पाहिजे. तिथे अन्याय नाही, तिथे काहीही आपण शांत राहणं गरजेचं आहे. अवनतीने वर्तू नये, बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये, पिसुनाचे. विनाकारण आपण धर खा करतोय, म्हणजे जे आपल्या पोटाला शक्य होत नाही, त्याचं पचन होऊ शकत नाही, असं आपण खाल्लं तर मग बिघडून जाणार ते. म्हणून तसं खाऊ नये. बहुत निद्रा करू नये, नुसतं झोप आळस हे सुद्धा होता कामा नये. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती अनोळखी आहे, पिसुनाचे नाही, म्हणजे जी व्यक्ती आपण जास्त परिचय नाही आणि त्यांच्याकडे आपण जास्त राहतोय तर तसं राहता सुद्धा कामा नये. आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हसू नये, गोष्टी सांगू नये. म्हणजे आपल्याची गोही देऊ नये म्हणजे आपला आहे म्हणून त्याच्या बाजूने उभं राहणार किंवा त्याच्याच बाजूने बोलणार नाही. तिथे न्याय निवाडा आपण बघितलं पाहिजे. तो सत्य आहे, असत्य आहे, खरं आहे, खोटं आहे हे आपण तिथे पाहिलं पाहिजे. तो आपला आहे म्हणून काही त्याच्या बाजूने आपण बोलायचं चुकीचं आहे. त्याने काहीतरी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, असंगत धरलेली आहे, वाईट गोष्टी केलेल्या आहेत, वाम मार्गाला आहे आणि त्याची बाजू आपण घेतोय नाही. आपली कीर्ती वर्णू नये, तिथे आपण मग आपली स्वतःची महती सांगण्याचा काही आपल्याला अधिकार होता कामा नये. आपले आपण हसू नये, हे आपणच बोलायचं आणि आपणच हसायचं, त्याला काही किंमत नाही. म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट सांगायची आणि हसत बसायचं, असं बऱ्याचशा जणांना सवय असते. धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, भोजकास करू नये, माहिती करा. कुठल्याही प्रकारचं धूम्रपान आपण करता कामा नये, व्यसन करता कामा नये, दारू पिऊ नये, उन्मत्त द्रव्य म्हणजे दारू, अशा कुठल्या प्रकारची द्रव्य घेता कामा नये, नशा करता कामा नये, बहुचकासी करू नये, मैत्री करा. म्हणजे जो सतत वायफल चर्चा करत असतो अशा व्यक्तीची मैत्री सुद्धा करता कामा नये. कामेविण राहू नये, नीच उत्तर साहू नये, असू दे अन्न सेवू नये, वडिलांचे. म्हणजे आता कामाशिवाय आपण राहता कामा नये, सतत आपण कार्य करायला पाहिजे. कोणाचा उद्धट असेल किंवा अपमानकारक असं असेल तर आपण ते बोलणं वागणं सुद्धा सहन करता कामा नये. नीच उत्तर साहू नये, म्हणजे कोण आपल्याला वाईट बोलत असेल तर आपण सहन पण करता कामा नये.
असू द्या अन्न सेवू नये वडिलांची. आता आपण काम कमावतोय, कार्य करतोय, तर मग वडिलांवर आपण अवलंबून राहता कामा नये. तोंडी सिवी असू नये, दुसऱ्याच देखून असू नये, उन्हे अंगी संचोरू नये कुलवंताचे. आपल्या तोंडामध्ये वाईट शब्द असता कामा नयेत. कधी आपण दुसऱ्याला वाईट सांगता कामा नये. दुसऱ्याला बघून आपण हसता सुद्धा कामा नये. जर बऱ्याचशा वयामध्ये आपण दुसऱ्याचं बघितलं का आपण लगेच हसायला सुरुवात करतोय. उन्हे अंगी संचोरू नये कुलवंताचे. म्हणजे एखादा चांगला व्यक्ती आहे, मोठा व्यक्ती आहे, चांगलं कार्य करतोय, आपण त्याचे चांगले गुण नक्कीच अनुभवतोय किंवा त्याचा अंगीकारतोय, त्याचं आपण आचरण करत असतो. परंतु त्याचे उणीव असेल, त्याचे वाईट गुण असतील, त्याचे दुर्गुण असतील, तर त्याचा संचार आपल्याकडे होता कामा नये. त्याच्याकडे आपण लक्ष देता कामा नये. देखील वस्तू चोरू नये, बहुत कृपण होऊ नये, जीवलगांसी करू नये कह कदा. जर आपण एखादी वस्तू बघितली आणि ती मला पाहिजे असं कधीच होता कामा नये. ती आपल्याला एखादी वस्तू भेटलेली आहे रस्त्यामध्ये, ती ज्याची आहे त्याला आपण दिली पाहिजे, ती आपल्याकडे सुद्धा ठेवता कामा नये. त्याच्या मागे लागता कामा नये. आपले जिवलग लोक असतील त्यांच्याशी सुद्धा आपण जास्त भांडण वाद तंटा करता कामा नये. एकाचा घात करू नये, लटकी गोळी देऊ नये, अप्रमाणे वर्तू नये कदा काय. जे कोणाचाही आपण विश्वासघात करता कामा नये, खोटी साक्ष देता कामा नये, लटकी गोळी देऊ नये. कोणाच्या बद्दल आपण चुकीची साक्ष, खोट पुरावे देता कामा नये, अप्रमाण वर्तू नये कदा काय. जे आपण न्यायनीतीने राहणं गरजेचं आहे. पण जसं करत असेल तर आपण त्याला सांगितलं, चहाडी चोरी धरू नये, परतवार करू नये, मागे उणे बोलू नये कोणी एकाची. चहाडी सुद्धा आपण करता कामा नये. चोरी करायची इच्छा आपल्याकडे होता कामा नये. कोणाच्या परतवार करू नये, म्हणजे परस्त्रीचा विचार आपण त्याला करता कामा नये. कोणाच्या माघारी आपण बोलतोय, निघून गेला की त्याच्या मागे आपण बोलतोय काहीतरी, तसं सुद्धा होता कामा नये. समय यावा चुको नये, सत्वगुण सांडू नये, वैरियास दंडू नये शरण आलिया. म्हणजे प्रसंगानुसार एखाद्याला मदत केली पाहिजे आपण, ते ती मदत करायला आपण चुकता कामा नये. भले तो आपला वैरी आहे, आपला शत्रू आहे, आपल्या विरोधात कार्य करतोय, परंतु त्याच्यावर एखादा असा प्रसंग आलेला असो, त्या प्रसंगामध्ये आपण त्याला मदत केली पाहिजे. आपल्याकडे असलेले सत्वगुण आपण सोडता कामा नये. मग तो वैरी असो किंवा कोणीही असू दे, तिथे आपण सावरपचाराने त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्या वैर्याला, त्या शत्रूला आपण त्या याच्यानुसार, त्यांनी जे काही चूक केलेली आहे त्यानुसार त्याला आपण शिक्षा दिली पाहिजे. तो शरण आलेला आहे. समर्थ नेहमी म्हणत असतात, शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणं कल्याणकारक व्रत समर्थांनी स्वीकारलेलं. अल्पधने माजू नये, हरिभक्तीस लाजू नये, मर्यादेवीन चालू नये पवित्र जन. म्हणजे आपल्याकडे 4 पैसे आले म्हणून आपण लगेच कॉलर ताट करून 2 छातीची बटणं उघडी ठेवून आपण चालता कामा नये. छाती पुढे करून आपण जाता कामा नये. हरिभक्तीस लाजू नये. कधी आपण आपल्या परमार्थाचा, भक्तीचा, बरोबर, त्याची लाज आपल्याला वाटता कामा नये. आणि जेवढे आपण मर्यादेमध्ये आहोत त्या मर्यादेमध्येच आपण, म्हणजे नेहमी समर्थांनी म्हटलेलं आहे, संतांनी म्हटलेले, अंतरून पाहून पाय पसरावे एक म्हण प्रचलित आहे. मूर्खाचे संबंध पडू नये, अंधारी हात घालू नये, दुष्टितपणे विसरू नये वस्तू आपली. आता ज्यांना काही कळतच नाही अशा व्यक्तींच्या संपर्कामध्ये सुद्धा आपण राहता कामा नये. अंधारी हात घालू नये. ज्याचा आपल्याला काही अभ्यासच नाही अशा ठिकाणी जातो आणि आपण मार्गदर्शन करत बसतो. त्याचा अभ्यासच जर मला नाही, त्याच्याबद्दल मी बोलणं व्यर्थ आहे. आपली वस्तूच नाहीये, त्या वस्तूचा सुद्धा संबंध आपल्या सोबत ठेवता कामा नये. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये चुकूरपणे. स्नान संध्यासारखे जे नित्य कर्म आहेत, उपासना आहेत, आपले कुल धर्म, काही परंपरा आहेत, कुलाचार आहे आपला, तो सोडता कामा नये. म्हणजेच आपण आळस करतोय काही वेळामध्ये चुकूरपणे, म्हणजे आपण चुकवतोय त्या गोष्टी, त्याचा भ्रष्ट होता कामा नये. हरिकथा सांडू नये, निरपण तोडू नये, परमार्थास मोडू नये प्रपंच वय. समाजाने पुन्हा तेच सांगितलेलं आहे.
की हरिकथा ऐकणं, जिथे जिथे आपल्याला संधी मिळते कथा ऐकण्याची, ती कथा आपण ऐकली पाहिजे, निरूपण आपण ऐकलं पाहिजे, निरूपण श्रवण केलं पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे. जेवढा काही परमार्थ आहे तो परमार्थ आपण मोडता कामा नये. आता हे कशामुळे मोडतोय आपण, तर फक्त आणि फक्त आपण या प्रपंचामुळे, त्या प्रपंचाच्या मागे लागलो की आपण या सगळ्या गोष्टींकडे कांडवा करतो. सुद्रासा करता कामा नये. देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म बुडवू नये, भलते भरी भरो नये विचार विना. म्हणजे आपण देवाला जो काही नवस बोलतो तो आपला झाला की मला हे मिळालं की मी सोन्याची बरोबर ना टोपी देईन. आता सोन्याची टोपी आपल्याला तो प्रकार माहितीये काय असतो, असं आपण करता का नाही. निष्ठुर पण धरू नये, जीव हत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये अथवा अवकाळी. अंतःकरणात निष्ठुरपणास थारा देऊन जीव हत्या करू नये. जास्तच पाऊस असला त्या पावसामध्ये सुद्धा आपण जाता कामा नये. दुष्काळ एखादा भाग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहितीये तिथे काय अवस्था होऊ शकते, आपल्याला पिण्यास पाणी मिळू शकत नाही, तिथे आपण गेलं पाहिजे का नाही. सभा देखून गळू नये, समय उत्तर टाळू नये, धिक्कारिता चळू नये, धारिष्ठ आपले. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा जातोय तिथं आपण आपलं म्हणजे आपल्या बाजूने काही घडतच नाही तर तिथे आपण असं हे होता कामा नये की अरे निराश होता कामा नये, नाराज होता कामा नये. वेळ आली ना, समय उत्तर टळू नये. म्हणजे जर वेळ आली तर त्या ठिकाणी आपण शांत सुद्धा बसता कामा नये, त्या ठिकाणी आपण उत्तर द्यायला पाहिजे. धिक्कारिता चळू नये, धारिष्ठ आपले. कोणी जर आपल्याला तुच्छतेने अपमानकारक जर बोललं तर तिथं आपण आपला धीर खचून देता कामा नये. गुरु विरहित असू नये, नीच जातीचा गुरु करू नये, जिणे शाश्वत मानू नये वैभवेसी. म्हणजे ज्या वेळेमध्ये आपण गुरु करतो तो गुरु कसा असायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे देहधारी सद्गुरु शिवाय आपण कुठलेही कार्य करता कामा नये. आणि तो गुरु कसा असला पाहिजे तर तो सत्य सदाचारी असला पाहिजे. तो नीच जातीचा, वाईट मार्गाचा, वाम मार्गाचा, चुकीच्या गोष्टींचा अवलंब करणारा गुरु असता कामा नये. तो आपल्या प्रतिष्ठेला काही इजा पोचवेल असा गुरु असता कामा नये. आयुष्यात ऐश्वर्य जर कायम टिकाऊ आहेत असं सुद्धा मानू नये. हे ऐश्वर्य आज आहे उद्या जाऊ शकते. जिने शाश्वत मानू नये वैभवेस. म्हणजे आज आहे तर ते उद्या असेल त्याची शाश्वतीच नाही. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदाभिमान घेऊ नये असत्याचा. ज्या आपण मार्गाला लागलेलो आहे त्या सत्याची कास कधी आपण सोडता कामा नये. कोणत्याही असत्य मार्गाचा आपण विचार करू नये, त्या असत्य पंथाचा आपण स्वीकार करता कामा नये. कुठल्याही प्रकारचा आपल्याकडं अभिमान येता कामा नये. आपल्याकडनं कधीही अपकीर्ती होणार नाही. आपलं वर्तन नेहमी सत्कीर्ती कशी वाढेल याकडे आपण बघितलं पाहिजे. अपकीर्ती ते सांडावी म्हणजे जी आपल्याकडे असलेली अपकीर्ती आहे ती आपण सोडून दिली पाहिजे. सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाढ सत्याची. आपण नेहमी सत्कीर्ती वाढवली पाहिजे. सत्कीर्ती कशी वाढेल याचा आपण नेहमीच विचार केला पाहिजे आणि त्या मार्गाने आपण ती वाढ धरली पाहिजे. हा दृढ निश्चय आपण केला पाहिजे. न घेता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण ऐकतयाचे लक्षण. पुढील समास समर्थाने शेवटच्या ओळीमध्ये सांगितलंय की आतापर्यंत ह्या 41 ओळीपर्यंत जेवढे उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत हे जर आपण लक्षणं जर घेतली नाहीत, आपण त्याचं आचरण केलं नाही, ते आपल्या अंगी बांधले नाहीत तर ते मनुष्याचे अवलक्षण होतात. आता ती अवलक्षणं काय आहेत ही समर्थांनी पुढच्या समासामध्ये सांगितलेली आहे. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. इदनं मम.